Now we discussing next article, universal law of gravitation. Universal law of gravitation. This law is found by the Newton, and this article number 5.3 on textbook page number 80. Here given some point importance. Take here first point. Newton study the motion of moon around the earth. न्यूटनने स्टडी केलेल्या बऱ्याचशा गोष्टीचं प्लॅनेटरी मोशन, प्लॅनेटरी बॉडीज. हिअर ऑल्सो डिस्कस स्टडी मून अराउंड द अर्थ. चंद्र हा पृथ्वीच्या भोवती फिरत असतो. तो कसा फिरतो, त्याला किती कालावधी लागते, त्या बाबतीत न्यूटननी स्टडी केलेली होती. Also next point, the moon completes one revolution about the earth in 27.3 days. म्हणजे चंद्राला कंप्लीट वन रिव्हॉल्युशन करायचं असेल पृथ्वीच्या भोवती तर किती दिवस लागतात? 27 दिवस, 27.3 डेज लागतात. म्हणजे आपण 28 दिवसाचा महिना पकडतो. म्हणून तुमच्या मोबाईलला वगैरे रिचार्ज वगैरे 1 मंथ म्हणून 28 दिवसाचा रिचार्ज येतो. तो हा आपला चंद्रावरच्या जो तयार होतोय तो मंथ. म्हणून इथे कंप्लीट 28 दिवस नाही आहेत, तर 27 दिवस समथिंग आवर्स, म्हणजे 0.3 आवर्स इतक्या वेळात चंद्र हा पूर्ण फेरी करत असतो. मग चंद्र आणि पृथ्वीमधलं डिस्टन्स किती असेल? द डिस्टन्स बिटवीन मून अँड अर्थ इज 3.85 × 10⁵ किलोमीटर असा आहे. किंवा मीटरमध्ये कन्व्हर्शन करायचं असेल तर काय करता येईल? मीटरमध्ये कन्व्हर्शन करायचं असेल तर किलो केची किंमत पुट अप करावं लागेल. किती आहे केची किंमत? 10⁻+3. मग ती इथे पुट केली तर काय होईल? तर मीटरमध्ये डिस्टन्स बिटवीन मून अँड अर्थ 3.85 × 10⁵ म्हणजेच किती? 10⁸ मीटर इतकं येऊ शकतं. असो, ते पुढे आपण पाहणार आहोत. कॅल्क्युलेशनमध्ये वगैरे त्याचा यूज होईल. आणि विशेषतः तुमच्या आता लक्षात येत असेल, पॉवर ऑफ मॅग्नेट्यूड किंवा ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड आपण जे काही बघितलं होतं, 10चा पॉवर आपण करणे. आता हे जर 0 इथे लिहिले तर ही संख्या मोठी होत जाते. कधी कधी ही लाईन पुरत नाही. म्हणून ऑर्डर ऑफ मॅग्नेट्यूड आपण घेत असतो, म्हणजे 10चा पॉवर बनवत असतो. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट गिवन द मोशन ऑफ द मून इज almost the circular orbit around the earth with constant angular speed ओमेगा. म्हणजे काय? आपण आतापर्यंत बघितलेलं आहे, केपलर्स लॉ मध्येही बघितलेलं आहे, ऑल द प्लॅनेट अराउंड द सन इन इलिप्टिकल ऑर्बिट असं म्हणलेलं आहे. असं अंडाकृती ऑर्बिटमध्ये एका साईडला सन असतो आणि हे ऑर्बिटमध्ये, इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरत असतात असं आपण बघितलेलं आहे. पण इथे काय सांगितलेलं आहे? द मोशन ऑफ द मून ऑलमोस्टली सर्क्युलर, म्हणजे जवळपास सर्क्युलर मोशनमध्ये तो फिरत असतो. अराउंड द अर्थच्या भोवताली तो सर्क्युलर मोशनमध्ये हा चंद्र फिरत असतो, मून हा फिरत असतो. विथ कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा.
आणि त्याची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असते, म्हणजेच कमी जास्त नसते. नेक्स्ट, इन दिस सर्क्युलर मोशन द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टेड इन बिटवीन मून अँड अर्थ. मग यावेळेस आता काय होतं, हे दोघंही एकत्र असतात. म्हणजे इन केस अर्थच्या भोवतालीच चंद्र फिरत असतो, बाजूला जात नाही. वाय? इन बिटवीन ग्रॅव्हिटेशनल फोर्स. चंद्राचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स पृथ्वीवर ॲक्ट करतो आणि पृथ्वीचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स चंद्रावर ॲक्ट होतो आणि ते दोघंही एकमेकांना खेचत असतात बाय युजिंग ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अँड इट इज प्रोव्हाइड बाय this circular motion is maintained, it is provided by the centripetal force. आणि या ग्रॅव्हिटेशनल फोर्सला प्रोव्हाइड करणारा, सप्लाय करणारा सेंट्रिपिटल फोर्स असतो. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय? म्हणजे सेंटरकडे अट्रॅक्ट करणारा फोर्स असतो. पृथ्वी ही आपल्या सेंटरकडे खेचून घेत असते. पृथ्वी काय करते? चंद्राला आपल्याकडे खेचून घेत असते. म्हणजे पृथ्वीचा फोर्स चंद्रावर ॲक्ट होतो Fe आणि तो पृथ्वीकडे खेचत असतो आणि चंद्राचा पृथ्वीवर काय होतो? फोर्स ॲक्ट होतो, म्हणजे Fm, आणि तो चंद्राच्या दिशेनं अट्रॅक्ट होतो. दीज फोर्सेस आर अपोजिट डायरेक्शन. ही दोन्ही फोर्सेस कशी आहेत? अपोजिट आहेत. चंद्राचा फोर्स पृथ्वीवर ॲक्ट होतो आणि पृथ्वीला खेचत असतो आणि पृथ्वीचा फोर्स चंद्रावर ॲक्ट होतो, चंद्राला खेचत असतो. दोघेही एकमेकांना खेचत असतात आणि ते त्या जागे स्थिर, म्हणजे एकमेकाकडे येत नाही आहेत. म्हणजे चंद्र पृथ्वीवर येणार नाही आणि पृथ्वी चंद्रावर जाणार नाही. ते एकमेकांना खेचत असतील, जसं की दोन मुलं एकमेकांना उलट दिशेनं जर ओढत असतील आणि दोघांची ताकद जर सेम झाली, मेंटेन झाली, तर ते दोघंही कुठेही जाणार नाहीत, त्याच ठिकाणी थांबतील. जरी फोर्स पहिल्या मुलाने दुसऱ्या मुलावर फोर्स ॲक्ट केला, तो उजव्या बाजूला ओढत असेल आणि दुसऱ्या मुलाने, डावीकडच्या मुलाने उजव्या मुलावर फोर्स ॲक्ट करून डाव्या बाजूला ओढत असला, तरीही ते कुठेही जाणार नाहीत. इन दिस केस the centripetal force is maintained. That means here given the equation number 1, F equal to mr omega square. हे सेंट्रिपिटल फोर्स आहे. आपण पाठीमागं सेंट्रिपिटल अँड सेंट्रिफ्युगल असे दोन फोर्सेस बघितलेले आहेत. सेंट्रिपिटल फोर्स हा निगेटिव्ह असतो नेहमी आणि सेंट्रिफ्युगल फोर्स हा पॉझिटिव्ह असतो. हा एक्सप्रेशन आपला सेंट्रिफ्युगलचा वाटतो, पण आपण सेंट्रिपिटलचा घेतलेला आहे. टेक ओनली मॅग्नेट्यूड घेतल्यामुळे तो प्लस आहे, अन्यथा तो निगेटिव्हही राहिला असता. व्हेअर इन दिस केस एम बी द मास ऑफ द मून आहे. आता इथे आपण मूनचाच फोर्स दाखवलेला आहे, म्हणून या ठिकाणी आपण ओनली एम बी द मास ऑफ द मून म्हणलेलं आहे अँड डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ द मून अँड अर्थ. मूनच्या सेंटरपासून तर अर्थच्या सेंटरपर्यंतचं डिस्टन्स घेतलेलं आहे पण हा आर, आणि ओमेगा स्क्वेअर ओमेगा इज द अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ द मून. म्हणजे पृथ्वीच्या भोवताली फिरताना जी व्हेलॉसिटी आहे, अँग्युलर गोलाकार व्हेलॉसिटी, ते ओमेगा आहे, ती कॉन्स्टंट आहे. देन इन केस ऑल्सो एक नो Newton's second law of motion. We know about the three motion law: first, second, third. In case Newton's second law of motion काय आहे?
action and reaction are equal. By this law, we can write force is equal to ma, mass into acceleration. Then this equation put in equation 1 or compare the equation 1 and 2 असं जर केलं तर काय मिळेल आपल्याला? तर हे एक्सप्रेशन इथे पुट अप केलेलं आहे आपण. ma इज इक्वल टू काय आलं या ठिकाणी रिलेशन एम आर ओमेगा स्क्वेअर. एम इज कॅन्सल, वी गेट. तर आपल्याला काय मिळालं शेवटी? ए इज इक्वल टू आर ओमेगा स्क्वेअर. वी नो द रिलेशन बिटवीन acceleration, radius and omega. What are the relation? A is equal to r omega square असं आपल्याला रिलेशन मिळालेलं आहे. Hence, where omega is the angular velocity and this angular velocity can be write for expression angular displacement by time. म्हणजे कुठलीही वेलॉसिटी असेल तर डिस्प्लेसमेंट बाय टाइम हे फॉर्म्युला असतो. तसं अँग्युलर व्हेलॉसिटी, गोलाकार व्हेलॉसिटीमध्ये देखील अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे थीटा. म्हणजे सर्कलमध्ये ज्या वेळेस तो फिरत असतो ॲज लाईक असं फिरत असतो, हा ओरिजिन इथून इथे गेल्यानंतर हा डिस्प्लेसमेंट जो असतो ओमेगा हे व्हेलॉसिटी असते. तर हा जो थीटा असेल तो अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि जो टाइम लागतो या पोझिशनपासून इथे जाण्यासाठी जो टाइम लागतो तो टाइम टी. आणि जर समजा मी या उलट असं कन्सिडर केलं की समजा हे ये पोझिशन आहे, इथून हा चंद्र फिरत 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 पृथ्वीच्या भोवती एक पूर्ण फेरी जर केला असेल तर त्याला लागणारा वेळ हा आपण 28 दिवस किंवा 27.3 म्हणतो. म्हणजे ते कॅपिटल टी असं कन्सिडर करतो. लागणारा वेळ टाइम कॅपिटल टी कन्सिडर करतो. म्हणून इथे कॅपिटल टी टाइम पिरियड टी घेतलेला आहे. आणि थीटा किती होईल बरं? थीटा हा इथून इथेपर्यंत जर आलं तर 90 डिग्री होईल, इथे गेलं तर पाय डिग्री किंवा 180 डिग्री होईल आणि इथे 270 होईल आणि परत इथे आल्यानंतर आपल्याला काय मिळेल? 360 डिग्री मिळेल. मग 360 डिग्री किंवा याच म्हणजे या पोझिशनहून या पोझिशनला गेलं तर पाय म्हणतो आपण आणि परत इथे आलं तर पाय म्हणतो. म्हणजे पूर्ण फेरी जर झाली तर 360लाच आपण दुसऱ्या भाषेत 2 पाय असंही म्हणू शकतो. म्हणजेच here we can write angular displacement is equal to 2 pi upon capital T for the complete one revolution असंही आपण सांगू शकतो. तर हे एक्सप्रेशन कसं लिहू शकतो आपण? थीटा कंप्लीट वन रिव्हॉल्युशनसाठी थीटा इज इक्वल टू 2 पाय आणि रिक्वायर्ड टाईम कंप्लीट वन टाईम पिरियड. म्हणून आपण असं लिहू शकतो, फॉर कंप्लीट वन रिव्हॉल्युशन ओमेगा इज इक्वल टू 360 डिग्री बाय कॅपिटल टी. 360 डिग्री means 2 pi divided by t. This is the angular velocity. Then in this case, this equation put in our expression. या वरच्या एक्सप्रेशन मध्ये पुट अप करा. इक्वेशन नंबर 3. तर ॲक्सेलरेशन हाऊ कॅन राईट? ॲक्सेलरेशन इज इक्वल टू आर. ओमेगाची किंमत पुट ऑफ करा.
ओमेगाची किंमत आपण 2π/t काढलेला आहे आणि ओमेगा स्क्वेअर असल्यामुळे आपण इथे ओमेगा स्क्वेअर केलेला आहे या ठिकाणी. देन स्क्वेअर केलं 2चं 4 π² झालं. मग इन केस वी गिवन आरची किंमत माहिती आहे आपल्याला. डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड मून 3.85 × 10⁵ इन टर्म्स मीटरमध्ये जर केलं तर आपल्याला किलोची किंमत 10⁻³ पुट ऑफ करावं लागेल आणि त्यानंतर आपल्याला टोटल डिस्टन्स इन मीटरमध्ये 3.85 × 10⁸ मीटर असणार आहे. And already we know the time period for complete one revolution of the moon is 27.3 days. मग ते हे डेज आहेत, एक महिन्याचे दिवस आहेत, त्याला आपल्याला सेकंदमध्ये रूपांतर करावं लागेल. तर त्यासाठी हे डेजचे सेकंदमध्ये रूपांतर करायचे आहेत. एका दिवसाचे 24 तास, 24 तासात जो सेकंद म्हणजे एका तासाचे 60 मिनिट आणि 60 मिनिटातल्या एका मिनिटाचे 60 सेकंद यांचं ज्यावेळेस मल्टिप्लिकेशन होईल तो जो काही मिळेल तो सेकंद असेल. नेक्स्ट थिंग, पुट इन धिस बिलो. या इक्वेशनमध्ये पुट ऑफ करा. आरची किंमत येथे दिलेली आहे, ती पुट ऑफ केली. देन 4 इज कॉन्स्टंट. पायची किंमत काय असते 3.14. स्क्वेअर आहे म्हणून डबल लिहिलं इथे. आणि टीची किंमत इथे लिहिलेली आहे, टीची किंमत, आणि टीचा स्क्वेअर आहे या ठिकाणी म्हणून इथे देखील टीचा स्क्वेअर लिहिलेला आहे. देन रिअरेंजिंग केलं ते बघा तुम्ही रिअरेंजिंग कसं केलेलं आहे. देन कॅल्क्युलेट. मग याचं कॅल्क्युलेशन करा. सध्या स्थितीला तुमच्या पद्धतीनं कॅल्क्युलेशन करा. हे खरं तर लॉग टेबलच्या सहाय्याने करायला पाहिजे आणि ते लॉग टेबलच्या सहाय्याने करायला लॉग टेबल तुम्हाला तेवढंसं अवगत नसेल. देन वी गेट फायनली रिझल्ट इज इक्वल टू 0.0027 मीटर पर सेकंद स्क्वेअर. व्हॉट इज दिस? दिस इज द ॲक्सेलरेशन ऑफ द मून आहे. हे मूनचं ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. म्हणून इथे खाली लिहिलेलं आहे, इथे काय लिहिलंय, मून ॲक्सेलरेशन ऑफ मून म्हणजेच ॲक्सेलरेशन ऑफ एम इज इक्वल टू 0.0027 मीटर पर सेकंद स्क्वेअर. आणि पृथ्वीचे किती असेल हो? जीई इज इक्वल टू वी नो 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर आहे. तर या दोघांच्या कम्पेअरमध्ये पहा तर मूनचं किती छोटंसं ॲक्सेलरेशन आहे याची कल्पना करा. म्हणजेच मून किती प्रमाणात पृथ्वीला खेचत असेल तरी पण आपल्याला जाणवतं पृथ्वीवरचे जे भरती ओहोटी तयार होत असते त्या मूनमुळं होत असते. चंद्रामुळं भरती ओहोटी कमी जास्त होत असते. पौर्णिमेच्या दिवशी रात्रीही भरती येते. चंद्र जसा जसा डोक्यावर येईल तशी तशी भरती वाढत असते. म्हणजे पृथ्वीवरच्या प्रत्येक ऑब्जेक्टला तो खेचण्याचा प्रयत्न करतो. पाणी हे कुठे इकडे तिकडं हलू शकणारं आहे म्हणून ते पाणी चंद्र जिथे असेल तिथं भरती होत जातं आणि त्याच्या अपोजिट साईडला ओहोटी असते. आणि अमावस्येच्या दिवशी चंद्र आणि सूर्य एकाच वेळी उगवतात आणि त्या दिवशी दोघांची एकवटून काय होते, पृथ्वीवर म्हणजे ॲक्सेलरेशन जास्त किंवा फोर्स जास्त पडतो
आणि त्या दिवशी भरती जास्त येते. हे तुम्हाला ज्ञात आहे.